नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला नारळाच्या दुधातील पुलाव करून दाखवणार आहे। कोकोनट राईस एकदम यम्मी होतो, चवीला अप्रतिम लागतो। अशा प्रकारचा करणार आहे, एकदम मस्त लागतो। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। नारळाच्या दुधातील पुलाव बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी बासमती तांदूळ घेतले। इथे 4 वाटी नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे। ड्रायफ्रुट्स घेतले। फोडणीसाठी तमालपत्र, दालचिनी, मिरची, लवंग आणि वेलची घेतली। थोडे खोबऱ्याचे तुकडे मी घालणार आहे बघा फोडणीवर, कोथिंबीर आणि कढीपत्ता। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। पॅन मध्ये मी 3 चमचे तूप घेतले। तुपावर आपण जिरं घालूया। आपण यावर खडे मसाले घालूया। हे मसाले छान परतून झाले, आपण यावर ड्रायफ्रुट्स घालूया। ड्रायफ्रुट्स परतून झाले, आपण त्यावर खोबऱ्याचे तुकडे घालूया। इथे कांदा मी उभा चिरून घेतला। उभा चिरून घ्यायचा, असे मोठे मोठे तुकडे ते घालूया। 4 मिरच्या घालूया। कढीपत्ता घालूया। छान परतून घेऊया। आपण यामध्ये चमच्यावर आलं लसूणची पेस्ट घालूया आणि पुन्हा आपण छान परतून घेऊया। आलं लसूण छान परतून झालंय, चवीप्रमाणे मीठ घालूया आणि आपला भात आपण 2 वाटी भिजवून ठेवला होता ना, तो घालूया। तांदूळ छान परतून झालाय, आता आपण यावर कोकोनट मिल्क घालूया। आपण नारळाचं दूध घालूया। आपण या वाटीच्या आपण 2 वाटी तांदूळ घेतले, तर 4 वाटी आपल्याला दूध लागेल। छान परतून घेऊया। आपण यावर थोडी कोथिंबीर घालूया। आणि कुकरचं झाकण लावून 1-2 शिट्या काढून घेऊया। कुकरच्या 2 शिट्या घेतल्या मी आणि आता कुकर थंडही झालाय। पुलाव काय चवीला भारी दिसतोय ना। एकदम यम्मी झालाय। हा, तुम्हाला मी आता सर्व करून दाखवते। इथे छान असा नारळाच्या दुधातील पुलाव मी तयार केलाय बघा, एकदम चवीला भारी झालाय। तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने अशा प्रकारचा पुलाव करून खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा। शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा। धन्यवाद।